श्री स्वामी समर्थ. नमस्कार ताई आणि दादांनो, स्वामी छंद या आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. तर 13 ऑगस्ट 2026 रोजी श्रावण महिना सुरू होत आहे आणि यंदा गुरुवार या वारापासून श्रावणाची मंगलमय सुरुवात होणार आहे. श्रावण महिना हा व्रतवैकल्याचा महिना मानला जातो. या महिन्यातील प्रत्येक शुक्रवार हा जरा जिवंतिका अर्थात जीवती देवीच्या पूजेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. हे व्रत विशेषतः आपल्या संततीच्या दीर्घायुष्य, आरोग्य आणि सुख समृद्धीसाठी केले जाते. महाराष्ट्रात अनेक माता अत्यंत श्रद्धेने हे व्रत करतात. जरा म्हणजे वृद्धत्व आणि जिवंतिका म्हणजे जीवन देणारी शक्ती. जीवती माता आपल्या मुलांचे रक्षण करते आणि त्यांच्या आयुष्यातील संकटे दूर करते अशी अथांग श्रद्धा आहे. म्हणूनच श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी जीवतीची पूजा केली जाते. बघा, जीवती पूजनासाठी यावर्षी एकूण 5 शुक्रवार आपल्याला मिळणार आहेत. जीवती ही मुख्यतः लहान मुलांची जीवनदायिनी देवी आहे. या देवीला जरा जिवंतिका असेही म्हटले जाते. त्यामुळे या व्रताला आपण जरा जिवंतिकेचे पूजन किंवा जरा जिवंतिका व्रत या नावाने देखील ओळखू शकतो. तुम्ही जर कॅलेंडर पाहिली तर त्यात श्रावण महिन्यात दर शुक्रवारी तुम्हाला तिथे जरा जिवंतिका पूजन असे लिहिलेले दिसून येईल. श्रावण महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी भिंतीवर एकतर गंधाने जीवतीचे चित्र काढून किंवा जीवतीचे छापील चित्र लावून महिला त्यांची मनोभावे पूजा करतात. शुक्रवारी घरामध्ये सर्व लहान मुलामुलींचे औक्षण करून जीवती आईला त्यांचे रक्षण करावे अशी मनोभावे प्रार्थना केली जाते. श्रावणातल्या 5ही शुक्रवारी जीवतीची पूजा केली जाते. या दिवशी संध्याकाळी फुटाणे आणि गुळाचा नैवेद्य दाखवून आरती करतात. ही पूजा संतती रक्षणार्थ मानली जाते. त्यामुळे प्रत्येक आईने आपल्या मुलाबाळांसाठी हे व्रत करायचं आहे. पूजेसाठी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावेत. देवघरातील जीवती देवीचं चित्र किंवा जीवतीचा कागद लावावा. या कागदाला नाग नरसोबाचा कागद किंवा नागपंचमीचा कागद, जीवतीचा कागद असा वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. पूजा साहित्याच्या दुकानामध्ये अगदी 10 रुपयांना तुम्हाला हा कागद मिळतो. तर या कागदाची श्रावणामध्ये जेवढे शुक्रवार येतात तेवढ्या शुक्रवारी पूजा केली जाते. पूजेसाठी प्रामुख्याने हळद, कुंकू, अक्षता, फुले, आघाडा आणि दुर्वा तसेच रंगीत कापसाचे वस्त्र व माळ वाहिली जाते. पूजा करताना रंगीत कापसाचे वस्त्र माळ अर्पण करून पूजा करावे. देवीसमोर पूजेस दरम्यान तुपाचा दिवा लावावा. जीवतीची कथा वाचावी किंवा ऐकावी. त्यानंतर जीवतीची आरती करावी. प्रसाद म्हणून दूध, साखर, फुटाणे किंवा पुरणाचे नैवेद्य दाखवावा. काही ठिकाणी सुवासिनींना हळदी कुंकू देण्याची ही प्रथा आहे. या व्रतात सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे मुलांच्या कल्याणासाठी प्रार्थना करणे. जीवती मातेकडे संततीच्या उत्तम आरोग्याची, यशाची आणि दीर्घायुष्याची मनोभावे प्रार्थना करावी. तर श्रद्धा आणि भक्तिभावाने केलेली ही जरा जिवंतिका व्रत कुटुंबात सुख, शांती आणि आनंद निर्माण करते. श्रावण शुक्रवारी जीवती पूजनाबरोबर मुलांना ओवाळण्याची सुद्धा प्रथा आहे. दिवसभरामध्ये तुम्ही पूजा कधीही करा, पण मुलांना संध्याकाळी प्रदोष काळामध्ये म्हणजेच सूर्य मावळल्यानंतरच दिवे लागण्याच्या वेळेला ओवाळायचं असतं. मुलांना जेव्हा ओवाळणार आहात त्यावेळेला मुलांना बसण्यासाठी पाट किंवा चौरंग टाकायचा आहे. त्यावर मुलांना बसवायचं आहे. त्यांच्या डोक्यावर रुमाल वगैरे काहीतरी द्यायचं आहे आणि त्यानंतर मग औक्षणाचे ताट आपल्याला द्यायचं आहे. मुलांना ओवाळण्यासाठी औक्षण ताट करताना त्यामध्ये एक निरंजन घ्यायचे आहे किंवा तुम्हाला जर कणकेचा दिवा घ्यायचा असेल तर कणकेचा दिवा तुम्ही घेतला तरीसुद्धा चालतो, पण शक्यतो निरंजन घ्यायचे आहे. त्यामध्ये जे कोणतं तेल तुम्ही देवासाठी वापरता ते तेल टाकायचं आणि लांब ज्या वाती असतात त्या 2 वाती एकत्र जोडायच्या, एकत्र हातावर पिळून घ्यायच्या आणि त्या तेलाच्या दिव्यामध्ये आपल्याला निरंजनामध्ये लावायच्या आहेत. त्याचबरोबर एक सुपारी, थोड्याशा रंगवलेल्या अक्षदा आणि सोन्याचं काहीतरी घ्यायचं आहे, जसं की अंगठी असेल. त्याचबरोबर ओवाळून झाल्यानंतर मुलांच्या तोंडात काहीतरी गोड टाकावं म्हणून साखर, खडीसाखर किंवा पेढा काहीतरी द्यायचं आहे आणि थोडासा कापूससुद्धा घ्यायचा आहे. कापूस का तर कापसा एवढे पांढरे केस होईपर्यंत आपल्या मुलाला दीर्घायुष्य मिळावं हा त्यामागचा भाव आहे. म्हणून कापूस आवर्जून घ्यायचा आहे. आणि सर्वात महत्त्वाचं कुंकू तुम्ही कोरडं घ्या किंवा ओलं घ्या, काही हरकत नाही. आता सुरुवातीला मुलांना कुंकू लावायचं आहे. त्यानंतर अक्षदा मुलांच्या डोक्यावर लावायच्या आहेत. त्यानंतर सुपारी घेऊन ती मुलांच्या डोक्यावर ओवाळून घ्यायची आहे.
त्यानंतर सोनं घेऊन ते मुलाच्या डोक्यावर ओवाळून घ्यायचं आहे. तर कापूस मुलांच्या डोक्यावर ठेवून त्यानंतर आपल्याला ओवाळायचं आहे. आणि ओवाळायचं म्हणजे उगीच असं 1-2 वेळा दुरून ओवाळायचं असं नाही, मुलांच्या चेहऱ्याभोवती ओवाळायचं, जेणेकरून त्या दिव्याचं तेज जे आहे ते अगदी मुलांच्या गोल असं ओवाळायचं. या दीपसमान तुझं आयुष्य तेजस्वी होऊ दे, या दीपासमान प्रकाशमान तुझं उज्ज्वल भविष्य असू दे, असं म्हणून कमीत कमी 5 वेळा तरी अगदी व्यवस्थित शुद्ध अंतकरणाने प्रसन्नतेने मुलांना ओवाळायचं आहे. आणि त्यानंतर मग जे काही तुम्ही गोड ठेवलेलं असतं तामनामध्ये ते मुलांना खाऊ घालायचं आहे. आणि सर्वात अगोदर देवाला पाया पडायला लावायचं आणि त्यानंतर घरातील मोठ्या मंडळीच्या पाया पडायला लावायचं आहे. तर या प्रकारे मुलांना ओवाळायचं आहे. आता तुमचे मुलं जर बाहेरगावी असतील शिक्षणासाठी, नोकरीसाठी, तर अशा वेळेला काय करायचं, तर बघा दिवसभरामध्ये तुम्ही हे जीवती पूजन करून घेऊ शकता. आणि संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर जिथे आपण जीवती पूजन केलेलं आहे परत तिथे दिवा लावायचा, धूप अगरबत्ती लावायची, हळद कुंकू जीवतीला अर्पण करायचं. आपल्या मुलांच्या सुरक्षतेसाठी, संरक्षणासाठी, त्यांच्या दीर्घायुष्यासाठी जीवतीकडे प्रार्थना करायची. सेम या पद्धतीने तामन जे आहे ओवाळण्यासाठी ते तयार करायचं. या जीवतीला ओवाळायचं आणि त्यानंतर 4ही दिशेला ते ताट आपल्याला फक्त ओवाळायचं आहे. आणि 4ही दिशेला अक्षता थोड्या थोड्या आपल्याला टाकायच्या आहेत. म्हणजे सुरुवातीला समजा तुम्ही जिथे जीवतीचं पूजन केलेलं आहे त्या दिशेला ओवाळायचं अगोदर, आणि थोड्याशा अक्षता परत लेफ्ट साईडला, परत राईट साईडला, परत बॅक साईडला, याप्रमाणे 4ही साईडला ओवाळून थोड्या थोड्या अक्षता टाकायच्या. 4ही बाजूला अक्षता टाकण्याचे कारण या जीवतीच्या कथेमध्ये आहे की तिला माहीत नव्हतं की तिचा मुलगा कुठे आहे, काय आहे, पण ती 4ही दिशेला अक्षता टाकायची जीवतीचं पूजन करून, आणि त्या अक्षता तिच्या मुलाच्या म्हणजे त्या राजकुमाराच्या डोक्यावर पडायच्या, असं पारंपरिक कथेमध्ये आहे. त्यामुळे मग आपला मुलगा जिथे कुठे असेल त्याच्या डोक्यावर आपण अक्षता टाकतोय असा भाव ठेवून 4ही दिशेला ओवाळून आपल्याला अक्षता टाकायच्या आहेत. जीवतीची जी आरती आणि कथा आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही ती नक्की पहा. त्याचप्रमाणे जीवती पूजन तुम्ही श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा शक्य आहे तेव्हा करू शकता. पण जर का सकाळी जीवती पूजन केलं तर अतिशय उत्तम आहे. कारण काही कारणानं जसं की मासिक पाळी असेल, सुतक असेल, किंवा अजून काही प्रॉब्लेम असेल, मेडिकल काही कंडिशन असतील ज्यामुळे तुम्ही जीवती पूजन श्रावण शुक्रवारी करू शकत नसाल, तर या दिवशी आवर्जून तुमच्या वेळेनुसार दिवसभरात जीवतीची कथा नक्की ऐका. जीवती पूजन झाल्यानंतर नैवेद्य दाखवावा, जीवतीची आरती करावी आणि त्यानंतर जीवतीची कथा ऐकावी, म्हणजे आपलं व्रत पूर्ण होतं. त्याचप्रमाणे बघा तुमच्यापैकी बऱ्याच महिलांना हा सुद्धा प्रश्न पडू शकतो की हे व्रत करत असताना आपल्याला उपवास करावा लागेल का. तर पहा, माहितीमध्ये असं कोणताही उल्लेख दिलेला नाही आहे की आईने आपल्या मुलाबाळांसाठी हे व्रत करताना उपवास देखील करावा. पण पहा, तुम्हाला जर उपवास करू वाटत असेल तर तुम्ही शुक्रवारच्या दिवसभरात उपवास करू तो संध्याकाळी सोडू शकता, किंवा मग उपवास नाही केला, फक्त जीवतीची पूजा त्याचबरोबर तिची कथा वाचन, तिची आरती करणं आणि त्यानंतर आपल्या मुलाबाळांचं औक्षण करणं या गोष्टी केल्या तरी पण चालतील. आय होप तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळालेली असतील. आणि हो, हे जर आपण पूजन केलेलं आहे ते दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी सकाळी स्नान वगैरे झाल्यानंतर आपल्याला ही पूजा उचलायची आहे. आणि जो भिंतीला चिटकवलेला कागद आहे तो तसाच ठेवायचा आहे, तो काढायचा नाही आहे पूर्ण 4-5 शुक्रवार पूर्ण होईपर्यंत. आणि जर तुम्ही पॅडला वगैरे तो कागद लावलेला असेल तर तो परत देवघराजवळ आणून तसाच ठेवायचा आहे. आणि प्रत्येक शुक्रवारी मग त्याचं आपल्याला पूजन करायचं आहे. पण हा कागद श्रावण अमावस्येला या कागदाचे विसर्जन आपल्याला करायचे आहे. त्याचप्रमाणे आपण ज्या काही दुर्वा, आघाडा, फुले असतील तर त्यांचं विसर्जन करायचं आहे आणि तो प्रसाद आहे तो घरातील सर्वांनी खायचा आहे. तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.